नमस्कार, मी वैशाली. वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत बेसन किंवा पिठलं. एका छोट्या भांड्यात आपण 4 ते 5 चमचे बेसन घेतलं आहे. दुकानातलं विकतचं बेसन आहे हे. त्यामध्ये अशा कन्सिस्टन्सीमध्ये बेसन भिजवायचे पाणी घालून. जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही. छोट्या उकळीमध्ये मी 4 मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा चमचा जिरं टाकून ते मी असं ओबडधोबड क्रश केलं आहे. कारण बेसन किंवा पिठलं बनवताना हे अशा प्रकारे कुटलं ना आपण की त्याचा छान लागतं ते आणि फ्लेवर सगळे छान मिक्स होतात त्यामध्ये. कोथिंबीर घेतली आणि एक कांदा अशा छोट्या आकारात मी कापून घेतला आहे. माझ्याकडं होता कढीपत्ता, तो मी घेतला आहे. मी जो वाळवून ठेवलेला आहे तो कढीपत्ता घेतला आहे आणि एका कढईमध्ये कढई गॅसवरती ठेवली आहे, गरम केली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मी मोहरी घातली आहे. आयत्या वेळेला किंवा घरात कोणती भाजी नसेल तर अशा वेळी हे पिठलं किंवा झुणका हे पटकन आणि झटपट होतो आणि खायला पण टेस्टी लागतो. त्याच्यामुळे ही रेसिपी अगदी सर्वांनाच येते, पण ह्याची पद्धती वेगवेगळ्या असतात. गाव तशा पद्धती त्याप्रमाणे कुणी हिरवी मिरची घालून करतं तर कुणी लाल तिखट घालून करतं. पण कसंही झालं तरी पिठले हे टेस्टीच लागतं. अगदी गरम गरम भाकरीबरोबर जर खायला घेतलं, त्याच्यावरती थोडं तेल घातलं की दुसरं काही नसलं तरी चालतं आहे, पण मस्त. अशा प्रकारे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत. त्यानंतर जो घेतलेला कढीपत्ता आहे तो टाकला आहे मी आणि आपण ओबडधोबड क्रश जे केलं होतं मिरची, लसूण आणि जिरं उकळीमध्ये कुटून घेतलं होतं ते आपण घातलं आहे सगळं. कमी तिखट जर तुम्हाला झुणका किंवा पिठला हवा असेल तर मिरच्या कमी करू शकता. ह्या जरा तिखट मिरच्या आहेत, छान लागतात. त्यामुळे मी 4 घेतल्यात. वाटण आपलं मी फोडणी दिलेलं परतून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये कटिंग केलेला कांदा घातला आहे आणि तो परतला आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मी, म्हणजे अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे कारण ते लवकर मऊ होण्यासाठी. कारण लवकर कांदा मऊ होतो, मग जास्त वेळ लागत नाही त्याला. असा मऊ झाला कांदा की त्यामध्ये मी जी आपण कोथिंबीर चिरून ठेवली आहे त्यातली अर्धी कोथिंबीर घातली आहे. म्हणजे कोथिंबीरीचा सगळा फ्लेवर आपला उतरला जातो फोडणीमध्ये, कारण तेलामध्ये ती पण चांगली परतून निघते. नंतर मी अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी हळद घातली आहे. आपल्याला बेसन करायचं आहे, आपण मिरची घातली आहे त्याच्यामुळे यामध्ये लाल तिखट तर नाही घालायचं आहे. हळद घातली आहे आणि जे मी बॅटर बनवलं होतं ते ओतलं आहे आणि ओतल्या लवकर हलवायचं आहे, त्याला ढवळत राहायचं आहे. आपल्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला पातळ बनवायचं असेल बेसन पिठलं किंवा झुणका तर थोडं जास्त पाणी घालायचं आहे. हे मी वड्या जशा पडतात की नाही बेसनाच्या, घरात मुलं आवडीने खातात, त्यामुळं मी हे घट्ट बेसन बनवणार आहे. अगदी त्याच्या वड्या पडतील अशा प्रकारे. यामध्ये मी मीठ घातलं आहे अंदाजे जेवढं लागणार आहे तेवढं, कारण याच्यावरती मी पाणी घालणार नाही. आता हेच वाफेवरती मस्तपैकी शिजवून घेणार आहे. आणि जर पातळ जर करायचं असेल तर थोडं जास्त पाणी ओतावं लागणार आहे, कारण मी बेसन जास्त घेतलं होतं, कारण मला घट्ट बनवायचं आहे बेसन. त्यामुळे हे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे. अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे, म्हणजे मीठ जे आपण वर्ण मसाले टाकले किंवा ते चांगले मिक्स होतात त्यामध्ये. आणि ह्याला उकळी फुटताना असं उडतं सगळीकडं, त्यामुळे त्याला ढवळत राहायचं आहे. अशा प्रकारे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे बेसन. आम्ही बेसनही म्हणतो याला, झुणकाही म्हणतो आणि पिठलंही म्हणतो. तर हे अशा प्रकारे आता हळूहळू थिक होत जाईल, घट्ट होत जाईल. आणि जर थोडं तुम्हाला पातळ करायचं असेल, जसं असतं काही ठिकाणी करतात, आता मीही करते, पण हे मी घट्ट बनवणार आहे, तर त्यात थोडं जास्तीचं पाणी घालायचं. ह्याच्या वड्या पडतील ह्या प्रकारे मी करणार आहे बेसन.
कारण मुलं नुसतं जरी करून दिलं आणि नुसतं सुद्धा बेसन खातात, आवडतं ह्या प्रकारे मुलांना खायला. ह्याची चांगली 5 ते 7 मिनटं एकदम स्लो गॅसवरती वाफ काढायची आहे. बेसन हे आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, हे खरं चपातीबरोबर छान लागतं कारण थोडं घट्ट होतं, थोडं पातळ असतं ते भाकरीबरोबर छान लागतं. अशा प्रकारे झालं आहे. चांगली वाफ त्याची जरा बराच वेळ काढायची, 5 ते 7 मिनटं वाफ काढायची. आता जरी हे थोडंसं असं हे दिसतं आहे, थोडंसं जास्त घट्ट नाही आहे, पण ते जसं जसं थंड होत जाईल ना तसं तसं घट्ट होईल. त्याच्यावरती मी अर्धी राहिलेली कोथिंबीर घातली आहे आणि ती परत मिक्स करून घेणार आहे. मी परत ढवळून घेणार आहे बेसन, म्हणजे आतमध्येपर्यंत जाईल. कारण आता ते हळू जसं जसं थंड होईल बेसन तसं तसं घट्ट होत जाईल. ह्याच्या वड्या पण पडतात, पण मी वड्या करत नाहीत. हे मी चमच्यानेच कट करते, मग मुलांना जसं खायचं आहे तसं मग ते उचलून खातात. फक्त ह्याची वाफ देताना म्हणजे बेसन शिजलं पाहिजे, त्यासाठी वाफ 5 ते 7 मिनटं एकदम स्लो गॅसवरती द्यायची आहे. कसा वाटला हा व्हिडिओ? अगदी साधं सोपं, बिगिनरलाही जमेल असं पिठलं बनवलं आहे आपण. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलं आहे. सहज कोणालाही पहिल्यांदा बनवायला जरी निघालं तरी त्याला ती ही रेसिपी जमेल. हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि बाय.